भल्या भल्यांचा उतरवला तोरा, तुमची काय कथा आहे? आम्ही भारताचे लोक, हीच आमची ख्याती आहे. ही ख्याती बुलंद केली माझ्या बाबासाहेबांनी. कारण संसदेमध्ये जेव्हा डिबेट सुरू होते तेव्हा एक मुद्दा पुढे असा आला, आता फाळणी झालेली आहे, त्यांचा पाकिस्तान मग आमचा हिंदुस्थान. बाबासाहेबांनी सांगितलं, कुठल्याही धर्माच्या आधारावर, कुठल्याही जातीच्या आधारावर, कुठल्याही पंथाच्या आधारावर, कुठल्याही वंशाच्या आधारावर, कुठल्याही भाषेच्या आधारावर माझा देश उभा राहणार नाही. लोकांना आश्चर्य वाटलं, कारण तोवर अनेकांना असं वाटत होतं की देश म्हणून उभा राहण्यासाठी काहीतरी आधार असावा लागतो, धर्माचा आधार असावा लागतो, जातीचा आधार असावा लागतो, भाषेचा आधार असावा लागतो. इथे काहीच नाही. हा देश म्हणून उभा राहणार नाही असं अनेकांना वाटत होतं. विन्स्टन चर्चिलचं 1940 मधलं भाषण आहे. अध्यक्ष महोदय, त्या चर्चिल त्या भाषणामध्ये असं म्हणतात 1940 मध्ये की भारत नावाचा देश टिकणारच नाहीये, कारण याला कुठला आधार नाही, याला कुठलं अधिष्ठान नाही. भारत नावाचा देश टिकू शकणार नाही, कारण भारत हा देशच नाहीये, ही भौगोलिक अभिव्यक्ती आहे. ज्याप्रमाणे अक्षवृत्त असतं, विषववृत्त असतं, रेखावृत्त असतं पण दिसत नाही, फक्त परीक्षेमध्ये येऊन त्रास देतं. चर्चिल म्हणाले तशी भारत नावाची भानगड आहे की हे फक्त भौगोलिक प्रकरण आहे. भारत नावाचा देश अस्तित्वात असू शकत नाही आणि भारत नावाचा देश उभा राहिला तरी कोसळेल, दुभंगेल असं चर्चिल म्हणाले. मित्रमैत्रिणींनो, चर्चिलचा देश दुभंगला, तुमचा आणि माझा देश मात्र दिमाखात झेपावला. कुछ बात है हस्ती मिट्टी नहीं हमारी, आणि ही बात मन की बात नाही आहे. ही बात काय आहे की हे सगळं कोसळेल वाटलं तरी कोसळलं नाही, पुन्हा उभं राहिलं. याचं कारण असं की या देशाला जे अधिष्ठान मिळालं, जो पाया मिळाला, संविधानाचा जो पाया मिळाला, तो पाया सगळ्यात महत्वाचा होता. भारताच्या संविधानाच्या अनुषंगाने एक लक्षात घेतलं पाहिजे, सर्वसामान्य माणूस महत्वाचा, सर्वसामान्य माणूस महत्वाचा. पण अनेकदा जय भीम म्हणणाऱ्या सगळ्या लोकांना मी मुद्दाम सांगतो, लक्षात घ्या, तुमच्या शेजारीच एक बाग आहे, रेशीम बाग. त्या रेशीम बागेतल्या लोकांना हे मी सांगणार नाही, पण तुम्हाला सांगणार आहे, कारण तुमच्याकडून माझी जास्त अपेक्षा आहे. आपण जय भीम म्हणतो, इथे सगळीकडे जय भीम लिहिलेलं आहे, आणि मी नेहमीच भूमिका मांडतो की जय भीम हा तेजस्वी मंत्र आहे, हा नव्या जगाचा सक्सेस पासवर्ड आहे. लय मजबूत माझ्या भीमाचा किल्ला, आणि तो नुसता किल्ला नाहीये, ती किल्ली पण आहे. पण जय भीम म्हणत असताना आपलं हे लक्षात आलं पाहिजे की भीमानं काय करून ठेवलं आणि त्याचा वारसा आपण खरंच चालवतो आहोत का, हाही विचार केला पाहिजे. आंबेडकरांच्या नावानं, बाबासाहेबांच्या नावानं अनेक संघटना उभ्या राहिल्या, अनेक पक्ष उभे राहिले आणि अनेक माणसं उभी राहिली. चलनी नाण्यासारखं त्यांनी बाबासाहेबांना वापरलं, पण प्रत्यक्षात बाबासाहेब समजले किती लोकांना, म्हणून मुद्दाम सांगतो, घटना तुम्हाला मी सांगतो. मनमोहन सिंग आपल्याकडे जेव्हा पंतप्रधान होते, तो अमेरिकेमध्ये बराक ओबामा अध्यक्ष होते. बराक ओबामा भारतामध्ये आले आणि त्यांनी तेव्हाच्या पंतप्रधानांना म्हणजे मनमोहन सिंगांना एक पुस्तक प्रेझेंट दिलं. त्यांनी पुस्तक प्रेझेंट दिलं कारण कारेकर सर तेव्हाचे पंतप्रधान पुस्तकं वाचायचे. पुस्तक प्रेझेंट दिलं आणि त्या पुस्तकावर ओबामांनी लिहिलं, फ्रॉम द ओल्डेस्ट डेमोक्रेसी टू द लार्जेस्ट डेमोक्रेसी. हे जेव्हा ते लिहित होते तर तिसरे एक स्कॉलर सीताराम येचुरी बाजूला उभे होते. त्यांनी ते बघितल्यानंतर ते म्हणाले बराक ओबामांना, मिस्टर ओबामा, यू आर नायदर ओल्डेस्ट नॉर लार्जेस्ट. तेव्हा ओबामा म्हटले, हाऊ कम? लार्जेस्ट तुम्ही आहात हे आम्हाला माहितच आहे, पण आम्ही ओल्डेस्ट आहोत, आम्ही प्राचीन लोकशाही आहोत, तुम्ही महाकाय लोकशाही आहात. तेव्हा येचुरी त्यांना म्हणाले, 1776 मध्ये वगैरे स्वतंत्र झाला असाल तुम्ही,
पण 1965 पर्यंत तुमच्या देशामध्ये प्रत्येकाला मताधिकार नव्हता. 1965 पर्यंत आम्हाला मताधिकार द्या यासाठी लोक झुंजत होते, झगडत होते. ज्याप्रमाणे ब्रिटनमध्ये 1928 पर्यंत महिलांचे मोर्चे काढले जात होते, आम्हाला मताधिकार द्या, आणि मताधिकार मागणाऱ्या महिलांवर रणगाडे घातले जात होते. तुमच्या माझ्या देशात मात्र पहिल्या दिवशी तुम्हा आम्हा प्रत्येकाला एकाच वेळी एक समयावच्छेदी करून प्रत्येकाला मताधिकार दिला गेला. बाबासाहेबांच्या पुढे हा मुद्दा आला होता, शिक्षणाची अट ठेवावी का, निकष काही असावा का. बाबासाहेब म्हणाले, माझी साधी माणसं कमी शिकलेली असतील पण तुमच्याहून जास्त शहाणी आहेत. मी सांगतो यासाठी की बाबासाहेबांनी तुमच्यावर आणि माझ्यावर भरोसा ठेवून हा मताधिकार दिला. जेव्हा जय भीम म्हणणारेच लोक निवडणुकीच्या पूर्वी पैसे खाऊन मतं आपली विकत देतात ना, तेव्हा जय भीम म्हणायचे की नाही हा मला प्रश्न पडतो. जे मला जय भीम म्हणताना दिसतात तेच मला निवडणुकीच्या पूर्वी मतदानाच्या अगोदर सर्वाधिक सोपे मॅनेज व्हायला असे नेते म्हणतात. अमुक वस्ती सगळ्यात सोपी मॅनेज व्हायला, ती वस्ती माझ्या भीम सैनिकांची असते. याचं काय करायचं. भीमाचा वारसा फार मोठा आहे, पण आरसा काय आहे हा आरसाही लक्षात घेतला पाहिजे. आणि म्हणून मला असं वाटतं की संविधानाचा अर्थ काय आहे, या देशाचा आशय काय आहे, ते लक्षात घेतल्याशिवाय आपल्याला पुढे जाता येणार नाही. बाबासाहेबांनी सांगितलं, बाबासाहेबांचा राष्ट्रवाद एक लक्षात घ्या. आपला जो राष्ट्रवाद आहे तो राष्ट्रवाद, अनेकदा लोक असं म्हणतात की हा राष्ट्रवाद जो आहे तो राष्ट्रवाद कुठून तरी उसणं आणलेला आहे. अजिबात उसणं आणलेला नाहीये. भारताचा राष्ट्रवाद हा अस्सल भारतीय राष्ट्रवाद आहे. याच्या उलट जो हिंदुत्वाची मांडणी करतात, बाई मरू द्या पण गाई मात्र मरता कामा नाही, अशी मांडणी जे करतात ना, त्यांचा राष्ट्रवाद हा इथला नाहीये. तो त्यांनी हिटलर करून घेतलेला आहे, तो त्यांनी मुसोलिनी करून घेतलेला आहे. त्यांचा राष्ट्रवाद इथला नाहीये, आमचा राष्ट्रवाद अस्सल आहे. तुम्हाला कल्पना आहे, संविधानाची जी मूळ प्रत आहे त्याच्यामध्ये 22 भाग आहेत आणि त्यामध्ये चित्र आहे. त्यामध्ये प्रभू रामचंद्रापासून ते नालंदा विद्यापीठापर्यंत आणि गौतम बुद्धांपासून ते अकबरापर्यंत सगळ्यांची चित्र आहेत. कारण अस्सल भारतीय असं हे संविधान आहे, भारतीयत्वाचा आशय सांगणारं असं हे संविधान आहे. आणि म्हणून जेव्हा आपण या निमित्तानं चर्चा करतो तेव्हा आज ही चर्चा जास्त महत्वाची आहे. कारण आज नयनतारा सहगल तुमच्या शेजारी येणार होत्या, त्यांनी येऊ नये यासाठी मोर्चे बांधणी केली गेली. ते आल्या नाही आणि तरीही संमेलन उभं राहिलं. मी कुसुमाग्रजांच्या कवितेमध्ये थोडा फेरफार करून असं म्हटलं होतं, उभा राहिला संमेलनाचा संसार पण मोडून पडला कला. आम्हाला जे नको आहे ते बोलायचंच नाही, वेगळी भूमिका मांडायचीच नाही. अशा वेळी पुन्हा बाबासाहेब आठवतात. बाबासाहेब आपल्या भाषणामध्ये वॉल्टेअरला कोट करतात आणि असं म्हणतात, तुम्ही एखादा मुद्दा मांडलात आणि तुमचा मुद्दा मला पटला नाही तर तो मुद्दा खोडून काढण्यासाठी मी माझी बुद्धी पणाला लावेल. पण माझ्या विरोधातला मुद्दा सुद्धा तुम्हाला मानता यावा यासाठी जीवाची बाजी लावेल. तुका म्हणे होय स्वतःशी संवाद, आपुलाची वाद आपणशी. खंडन मंडन ही परंपरा आहे भारताची. द आर्ग्युमेंटेटिव्ह विंडो या पुस्तकामध्ये अमर्त्य सेन मांडतात की ही परंपरा भारताची, की तुम्ही खंडन मंडन करू शकता, तुम्ही प्रश्न विचारू शकता, वेगळं बोलायचंच नाही, वेगळा मुद्दा मांडायचाच नाही आणि राष्ट्रवादाचीच कल्पना बदलून टाकायची. एक लक्षात घ्या, संविधानाच्या केवळ प्रति वाटून काही होणार नाही. संविधानावर रोज हल्ला होत असताना तुम्ही सजग नसाल तर तुम्ही आम्ही भारताचे लोक या ख्यातीला पात्र नाही आहात. रोज उठून संविधानाच्या मूल्यांवर हल्ला होतोय, लोकशाही मूल्यावर हल्ला होतो. प्रजासत्ताक दिन साजरा करत असताना जगातल्या सगळ्यात मोठ्या लोकशाही देशाचा मोठा सण उत्सव आज आपण साजरा करत असताना हा प्रश्न विचारला पाहिजे की अवतीभोवती जे घडतं आहे प्रश्न विचारू नका, वेगळा मुद्दा मांडू नका. आणि जे वेगळे मुद्दे मांडतील त्यांचं काय होतं. बाबासाहेब पुरंदरेंना पद्मविभूषण मिळतं, गोविंद पानसरेंना गोळ्या झाडल्या जातात. वेगळा विचार मांडला म्हणून कलबुर्गीचा खून होतो, वेगळा विचार मांडला म्हणून माझ्या दाभोळकरांचा खून होतो, गौरी लंकेशचा खून होतो.
तुम्हाला गंमत सांगतो, मी सहज एकदा कुठेतरी प्रवासाला चाललो होतो, रात्र झालेली होती, रात्रीच प्रवास करत होतो. माझा ड्रायव्हर गाडी चालवत होता आणि मी मागे झोपलेलो होतो. मध्येच मला काहीतरी जाग आली, तर मला उठवलं काहीतरी, मी चहा प्यायला जातो किंवा काहीतरी. मी उठलो एकदम आणि पहाटे पहाटे तुम्हाला म्हणाला, सर दाभोलकरांचा खून का झाला असेल? आणि म्हणलं तू का पहाटे का त्रास आहे म्हटलं हा? नाही म्हटलं सांगा ना सर. म्हटलं तुला आत्ता का प्रश्न पडला? म्हटलं नाही तुमच्या गाडीमध्ये, आपल्या गाडीमध्ये म्हटला दाभोलकरांच्या भाषणाच्या कॅसेट्स आहेत. ते कॅसेटचं प्रकाशन माझ्या हस्ते काही वर्षांपूर्वी झालं होतं. कॅसेट तशाच डिक्कीमध्ये होत्या. तर म्हटलं मी काही गाणी तो दिसेनात म्हणून ते कॅसेट लावलं. तुमच्याकडे म्हटलं सगळ्या भाषणाच्याच कॅसेट्स आहेत. तर गाणी नव्हती म्हणून मी आपला तो लावला. तो बदली ड्रायव्हर होता, नेहमी माझ्यासोबत नसतो. तो लावलं. तुम्ही दाभोलकरांचं भाषण ऐकलं आणि मला कळलं ना, इतका गोड आवाज, जणू काय आपण गाणं गातोय, इतकं शांतपणे बोलतायत, कुठे शिवी नाही, कुठे विखार नाही, कुठे काहीच नाही. दाभोलकरांचा खून का झाला असेल? तेव्हा मी तराजी म्हणालो, ते आता मुद्दाम सांगितलं पाहिजे. मी असं म्हणालो, कारण विचार किती महत्वाचा आहे हे विचारांच्या मारेकरांना जेवढं कळतं तेवढं आपल्यासारख्या विचारांच्या अनुयायांना पण कळत नाही, ही अडचण आहे. हा विचार किती महत्वाचा आहे तो आपल्याला कळत नाही. तो आपल्याला कळत नाही म्हणून काय होतं? म्हणून महिला आमच्या एवढ्या कमी संख्येने असतात. तू कुठल्याही कार्यक्रमाला जा, शाहू फुले आंबेडकरी चळवळीतल्या कार्यक्रमांना महिलांची संख्या अतिशय कमी असते, कारण शाहू फुले आंबेडकरी चळवळ ही पुन्हा पुरुष सत्ता चळवळच होत चाललेली आहे. एक लक्षात घ्या, बाबासाहेबांनी ज्या मुद्द्यावर राजीनामा दिला केंद्रीय मंत्रिपदाचा, तो मुद्दा आणखी कुठलाच नव्हता, महिलांचा मुद्दा होता. महिलांच्या मुद्द्यावर बाबासाहेबांनी राजीनामा दिला. पण आज मात्र शाहू फुले आंबेडकरांचं नाव घेताना आपली चळवळ पुरुष सत्ता होत चाललेली आहे. आणि अनेकदा आपण ब्राह्मणी व्यवस्थेच्या विरोधामध्ये बोलतो, पण ब्राह्मणी व्यवस्थेचे सर्वाधिक वाहक तुम्ही आम्हीच असतो. प्रश्न स्वतःला विचारले पाहिजेत. मी जे म्हणतोय की संविधान असं म्हणत असताना संविधानाचा अर्थ काय आहे हे समजून घेताना, जेव्हा मी असं म्हणतोय की सर्वसामान्य माणूस हा केंद्रबिंदू आहे, विचार केला पाहिजे, प्रश्न विचारले पाहिजे, अभिव्यक्त झाले पाहिजे, वेगळा मुद्दा मांडला पाहिजे. पण आज काय अवस्था आहे? लोकशाहीचा उल्लेख आपण एवढा करतो आहोत, पण सगळ्या लोकशाही संस्थांची आजची अवस्था काय आहे? सर्वोच्च न्यायालयाची अवस्था काय? सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती येतात आणि जाहीर पत्रकार परिषद घेतात. आरबीआयची अवस्था काय आहे? आमच्या आरबीआयच्या गव्हर्नरला नोटाबंदीचा निर्णय माहीतच नसतो. निवडणूक आयोगाची अवस्था काय आहे? ज्या अधिष्ठानावर लोकशाही व्यवस्था उभी राहिली, ज्या पायावर लोकशाही व्यवस्था उभी राहिली, तो पायाच उखडून टाकण्याचा प्रयत्न होत असताना तुम्ही आणि मी गप्प बसणार असू तर आपल्याला या देशाचा आशय कळलेला नाहीये. एक सगळ्यात महत्वाचा मुद्दा मला या निमित्तानं नोंदवायचा आहे. लाखांदूर सारख्या एका चिमुकल्या गावामध्ये एवढ्या मोठ्या संख्येनं संविधान साहित्य संमेलनासाठी लोक येतात, संविधानाच्या अनुषंगाने चिंतन करतात. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे मला सगळ्यात काय आवडलं असेल की ज्यासाठी मी तुम्हाला सॅल्यूट करतोय ते म्हणजे इथे ठरवून आंतरजातीय लग्न केली जात आहेत. आणि हा लग्न करणारा दरी बाबा इथे बसलेला आहे. हे जर आम्हाला कॉलेजमध्ये भेटले असते किती बरं झालं असतं. आणि तरी तुम्ही प्रेम नाही, लोक ठरवून लग्न करतात की मला एक लक्षात घ्या, गांधीजी असं म्हणाले होते की मला हा देशच कळला नाही. जेव्हा बाबासाहेब भेटले तेव्हा मला देश कळाला. आणि बाबासाहेबांनी जेव्हा 1920 मध्ये मूकनायकमध्ये अग्रलेख लिहिला आणि मूकनायकमधल्या अग्रलेखामध्ये बाबासाहेब म्हणतात गांधीजींना उद्देशून की दक्षिण आफ्रिकेमध्ये कुठल्या तरी हॉटेलमध्ये कोणाला प्रवेश मिळाला नाही म्हणून तुम्ही आंदोलन करता, इथे मात्र माझ्या माणसांचं जीवन जगता येत नाही, त्यावर गप्प असतात. आणि मग गांधी शपथ घेतात की कुठलंही लग्न जर ते आंतरजातीय नसेल आणि त्यामध्ये एक तरी दलित मागासवर्गीय नसेल तर त्या लग्नाला मी जाणार नाही. एवढा बदल होऊ शकतो. पण आजही सगळ्यात वाईट गोष्ट काय आहे, आज जातीयंताच्या नावाखाली नवी जाती व्यवस्था तयार करण्याचा प्रयत्न आपण लोक करतो आहोत. नाव घ्यायचं शाहू फुले आंबेडकरांचं, पण नवी जाती व्यवस्था तयार करायची. मी नेहमी सांगतो की तुम्ही शिवाजीच्या अनुषंगाने जात उभी केली, तुम्ही शाहूंच्या अनुषंगाने जात उभी केली, बाबासाहेबांच्या अनुषंगाने जात उभी केली. अरे शिवाजी
हा प्रेरणास्रोत आहे महाराष्ट्राचा. हे महाराष्ट्राला पहिल्यांदा सांगितलं कोणी? ज्योतिराव फुल्यांनी. ज्योतिराव फुल्यांनी शिवाजीचा पवाडा गाईपर्यंत शिवाजी हा इथला प्रेरणास्रोत आहे हे महाराष्ट्राला माहितीच नव्हतं. आणि चौदार तळ्याचा सत्याग्रह जेव्हा केला बाबासाहेबांनी केलेला तो पहिला सत्याग्रह आहे, चौदार तळ्याचा सत्याग्रह. त्या भाषणामध्ये बाबासाहेब असं म्हणतात की हा सत्याग्रह मी कुठेही करू शकलो असतो, पण हा सत्याग्रह मी इथेच करतोय. कारण ही रयतेच्या राजाची भूमी आहे. माझ्या रयतेच्या राजावरच्या व्यवस्थेने अन्याय केला, तिथेच मला हा सत्याग्रह करायचा. आणि मग आमचा शाहीर म्हणतो, दोनच राजे इथे गाजले या कोकण पुण्यभूमीवर. दोनच राजे इथे गाजले या कोकण पुण्यभूमीवर, एक त्या रायगडावर, एक चौदार तळ्यावर. बाबा, ज्योतिबा, शिवबा यांच्याबद्दल जैव नातं आपल्याला कळत नाही आणि मग आपण इतके जातीवादी होतो. म्हणजे मला जातीयंताच्या नावाखाली सुरू राहिलेला जातीवाद जास्त धोकादायक वाटतो. मला अनेकदा परिवर्तनवादी जास्त अपरिवर्तनीय वाटतात. आणि म्हणून ही चिंता मला वाटते, जातींच्या संदर्भात तुम्ही जे सुरू केलेलं आंतरजातीय लग्न ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे. तुम्हाला इथली एक गंमत सांगतो. मला एक घटना या निमित्तानं आठवली. तुम्हाला अकोला माहिती आहे विदर्भातलं. 2003 मध्ये लग्नाच्या निमित्तानं मला माझ्या पण लग्नाची प्रेरणा आठवण आलेली आहे. तिने प्रेरणा सगळ्यांनाच दिलेली आहे, त्यामुळे मला पण ती आठवण आली. 2003 मध्ये मी अकोला आवृत्तीला संपादक म्हणून आलो. बरं, माझा विदर्भाशी काही संबंध नाही, काही नव्हता. म्हणजे तोपर्यंत मी पुण्याचा, पश्चिम महाराष्ट्रातला, आपली माझी बॅग घेतली आणि संपादक म्हणून आलो. तर माझं वय होतं 28. तर मला चिंता अशी होती की 28व्या वर्षी आपण संपादक. लोकांचा पहिला प्रश्न असेल की एवढा तरुण पोरगा आमच्या डोक्यावर तुम्ही आणून बसवताय, हे काय बरोबर नाही. असं असेल की दुसरा मुद्दा फार तर काय असेल की पश्चिम महाराष्ट्रातला माणूस आहे, हा विदर्भामध्ये कसा काय आणला, असा मुद्दा असेल. पण मला कळलं की लोकांना हे दोन्ही प्रश्न नव्हते. लोकांचा खरा प्रश्न काय माहिती का, संजय आवटे म्हणजे कोण. अर्थात माझी पंचायत अशी आहे, माझी नाही, लोकांची पंचायत, की माझं नाव आहे संजय श्रीधर आवटे. म्हणजे जो जे वांछिलं तो ते लावू. मी आलो, मग त्यात पुन्हा काही विदर्भात माझे पण नातेवाईक नाहीत. नातेवाईक असले की म्हणता येतं ना की हा ते कानेकर आमचे भाऊ, त्यांचे बंधू. जातीचं काही सुगावच लागत नाही. मी गेलो तर सर नमस्कार, कुठले तुम्ही सर? पुण्याचे. मूळगाव तसं आहे पंढरपूर तालुक्यामध्ये वगैरे. बरं आवटे म्हणजे कोण? मी म्हटलं तसा काही शब्दकोशात काही अर्थ नाही आहे आवटे नावाला. म्हणजे काय आवटे म्हणजे आवटे, तर काय त्याला काय असं काही मला अर्थ माहीत नाही म्हटलं. पण चांगला मुद्दा आहे की शोधला पाहिजे अर्थ. हे तसं नाही म्हणजे आवटे म्हणजे अरे झालं. बरं, त्या अकोल्याची गंमत अशी आहे की अकोला हा मेल्टिंग पॉट आहे. अकोल्यामध्ये बौद्ध इतक्या मोठ्या संख्येने आहेत की प्रकाश आंबेडकर खुल्या मतदारसंघातून खासदार झाले. आणि तेव्हा प्रकाश आंबेडकरच खासदार होते. मराठा एवढ्या मोठ्या संख्येने आहेत, त्यांच्या पुरुषोत्तम खेडेकरांनी मराठा सेवा संघ स्थापन केला. ब्राह्मण एवढ्या मोठ्या संख्येने आहेत, तिथे ब्राह्मण गल्ली आहे. आणि अरुण दिवेकर तेव्हा मंत्री होते. तिन्ही जाती एकदम अशा, आणि मुस्लिम ते आहेतच. आता संजय श्रीधर आवटे म्हटल्यावर मुस्लिम नाही एवढं तर कळतच. त्यामुळे प्रश्न जातींचा फक्त. मी काहीतरी 3 सप्टेंबरला जॉईन झालो आणि एक ब्राह्मण गल्लीतलं एक पथक माझ्याकडे आलं. मला म्हणाले, सर. म्हटलं काय? 5 सप्टेंबरला शिक्षक दिन आहे. म्हटलं बरं, तुमचं भाषण आम्हाला पाहिजे. म्हटलं ठीक आहे, येतो. कुठल्या विषयावर बोलावं? म्हटलं तुम्ही सांगा. तर म्हटलं पसायदान. म्हटलं अगदी छान. मी गेलो आणि 1.5 तास पसायदानावर बोललो. ब्राह्मण असणार हे ज्ञानेश्वराला आता तरी ब्राह्मण मानतात. त्या भाषणानंतर मी म्हटलं, त्या बड्या बंड वाल्यात ज्ञानेश्वर माने पहिला.
ज्ञानेश्वरा एवढा तुकाराम एवढा विद्रोही कोणीच नाही. पण ठीक आहे, त्यांनी सांगितलं हा ब्राह्मण असणार. मग आले माझ्याकडे. मला म्हटले कानेकर साहेब, तुम्ही तर सरकारी सेवेमध्ये अत्युच्च पदावर होता, त्यामुळे तुम्हाला माहिती आहे. मला म्हणाले काय आता सगळीकडे तेच यायला लागले तू, पण संपादक पद कसं डोक्याचं पद आहे, इथे तरी आपला माणूस पाहिजे. तुम्ही आलात फार बरं वाटलं. मी म्हटलं वा वा, मलाही खूप छान वाटलं. झाला तो कार्यक्रम झाला. त्याच्यानंतर कुठून तरी पुरुषोत्तम खेडेकरांना असा संशय आला किंवा समजलं की पश्चिम महाराष्ट्रामध्ये आवटे मराठा असतात. तर शोधायला काही अर्थ नव्हता, पण हे लोक चिवट असतात, शोधतात. त्यांनी मग सांगितलं मला की आपल्या कार्यक्रम मराठा संघटनेचा तुम्हाला यायचं आहे. मी म्हटलं मी जातीच्या कुठल्या जातीच्या संघटनेच्या व्यासपीठावर जात नाही, त्यामुळे आपण बॅनर काढून टाकू, पण तरुण मुलं असतील तुम्ही बोला. मी म्हटलं मला तरुण मुलामुलांशी बोलायला आवडतं. मी गेलो आणि माझ्या भाषणामध्ये मी असं म्हणालो, महिला आहेत समोर म्हणून मुद्दाम सांगतो की ज्या जातीमध्ये महिलांना स्थान नाही त्या जातीला अभ्युदयाची आशा नाही. पुढे मी असं म्हणालो, तुम्ही ब्राह्मणी व्यवस्थेबद्दल बोलता, पण ब्राह्मणांनी या सगळ्या व्यवस्थेची अकॅडमिक चौकट तयार केली, पण त्याची गावागावात अंमलबजावणी करण्यात तुम्ही काय मागे होता का? त्यामुळे तुम्हाला याच्यापासून दूर पळता येणार नाही. आणि तिसरा सगळ्यात महत्वाचा मुद्दा, आंतरजातीय लग्नांचं प्रमाण मराठ्यांमध्ये सगळ्यात कमी आहे. जोवर ते प्रमाण वाढत नाही तोपर्यंत तुम्हाला प्रगतीची आशा नाही. माझं भाषण झाल्यानंतर पुरुषोत्तम खेडेकर आले. मला म्हटले आवटे, आणि भाषणात म्हटले आवटे साहेब बोलले, वाईट बोलले, पण आपलाच माणूस आहे. मला खात्री आहे की ते फक्त घरात असं बोलतील, बाहेर असं काही बोलणार नाहीत. तो कार्यक्रम झाला आणि आकाशवाणी झाली अकोल्यामध्ये की मी मराठा आहे. त्यानंतर 6 डिसेंबर आला आणि 6 डिसेंबरला माझी बाबासाहेबांवरची घणाघाती भाषणं सुरू झाली. बरं बाबासाहेब माझा ऐका, मग मला प्रकाश आंबेडकर गमतीने म्हणाले, तुमच्या काही लोकसभा लढवण्याचा विचार नाही ना. म्हटले इतकी भाषणं करताय. प्रचंड भाषण, शेवटचं भाषण माझं एवढं तडाखेबंद झालं, एवढं प्रचंड गाजलं, खूप छान. आणि 2.5 तास मी बाबासाहेब मांडत होतो. भाषण झालं, बाबासाहेबांची सगळी मांडणी झाली. मला आयोजकांनी मिठी मारली आणि म्हणाले, जयभीम साहेब सांगितलं ना तुम्ही आपल्या हात. सगळं झालं. निरोप समारंभ जेव्हा झाला तर निरोप समारंभ माझ्या कारण मी नंतर अकोला सोडलं आणि प्रेरणाला म्हणून मुद्दाम सांगितलं पाहिजे की मी होतो 19 महिनेच, पण तिथे मी लग्न पण केलं. एवढं मी अकोल्याच्या प्रेमात पडलो. आणि माझा निरोप समारंभ झाला जेव्हा माझी पुण्याला बदली झाली, तर निरोप समारंभामध्ये एक सूत्रसंचालन करणाऱ्या प्राध्यापिका होत्या. त्या म्हणाल्या, संजय आवटे 2 वर्ष होते अकोल्यामध्ये, पण जात काही कळू दिली नाही. आले लब्बाडा, जात काही कळू दिली नाही. तुम्ही माझ्या भाषणामध्ये असं म्हणालो की मी काही जात चोरत नाही, जात लपवत नाही, पण मुळामध्ये जात ही माणसांची ओळख आहे हे मला मान्य नाही. आणि दुसरी गोष्ट ज्या अर्थी ब्राह्मणांना मी ब्राह्मण वाटलो, मराठ्यांना मराठा वाटलो, बौद्धांना बौद्ध वाटलो, त्या अर्थी मी खरा माणूस आहे. आणि मी बाबासाहेबांकडून एवढं शिकलेलो आहे की तुला नागरिक व्हायचं, तुला माणूस व्हायचं. हे मुद्दाम सांगितलं यासाठी पाहिजे कारण तरुण पिढीपर्यंत सध्या ज्या प्रकारे मांडलं जात आहे. मग आरक्षणाचा मुद्दा पुढे आला. आरक्षणाच्या निमित्तानं तुम्ही जर बघितलं, शाळा कॉलेजमधल्या मुलामुलींमध्ये जाती विष वेगळ्या प्रकारे पसरवलं जात आहे. अशा प्रकारे पसरवलं जात आहे की बघा त्यांना आरक्षण, त्या आरक्षणामुळे ते. एक मुलगी माझ्याकडे आली, मी पुस्तक लिहिलंच का, मला तुम्हाला गंमत सांगतो. एक मुलगी आली माझ्याकडे कॉलेजमधली आणि मला म्हणाली, सर आरक्षणामुळे इतकी जाती वाढत चालल्यात ना. आता बघा ना, तो आमच्या वर्गामध्ये अमुक मुलगा होता, त्याची जात मला माहितीच नव्हती, पण त्याला रिझर्वेशन मिळालं म्हणून जात कळली. मी म्हटलं आरक्षणामुळे जात नाही आलेली, जातीमुळे आरक्षण आलेलं आहे. हा पहिला मुद्दा. आणि दुसरा म्हणजे तुला हे कळतं ना, मग जरा हे पण बघ
तू रोज तुमच्या गल्लीमध्ये, तुझ्या फ्लॅटमध्ये आणि सगळ्या अपार्टमेंटमध्ये ज्या कामवाल्या महिला असतात त्यांची जात कुठली आहे? जे सफाई कामगार आहेत त्यांची जात कुठली आहे? महिला वाहून नेणारे आहेत त्यांची जात कुठली आहे? ज्याप्रमाणे सर म्हणाले, आरक्षण हा काही गरिबी हटवायचा मुद्दा नाही, तो सामाजिक न्यायाचा मुद्दा आहे. पण नव्या पिढीपर्यंत आपल्याला हे नीटपणे सगळी मूल्य आणि सगळे मुद्दे पोहोचवावे लागणार आहेत. मला असं वाटतं की भारत काय आहे, भारताचा आशय काय आहे आपण सांगतो, पण तरुण पिढीपर्यंत, तरुण मुलामुलींपर्यंत मात्र त्यांच्या शैलीमध्ये आणि त्यांच्या परिभाषेमध्ये आपल्याला हे मुद्दे पोहोचवता आले पाहिजेत. मला सगळ्यात आनंद काय झाला अनिल कानेकर सर, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमच्या सगळ्या आयोजन समितीमध्ये तरुण मुलं मुली आहेत. म्हणजे मला हा अंकित भेटला तिथे वसतिगृहामध्ये नागपूरच्या, आणि ते मुलं ज्या झपाटलेपणानं काम करतायत, त्या झपाटलेपणानं राहतायत. तुम्ही इथे काय करता असं म्हटलं की त्यांना उठून एकदम 10 मिनिटं भाषणच दिलं, हम हे करते. हे खूप महत्वाचं आहे. तरुण मुलं मुली त्यांच्यापर्यंत हा विचार पोहोचणं. हे लक्षात घ्या, 2014 मध्ये जे घडलं हे सगळ्यात महत्वाचं कारण म्हणजे ही मूल्य तुम्ही तरुण मुलामुलींपर्यंत पोहोचवण्यामध्ये तुम्हाला अपयश आलं. अमर्त्य सेन असं म्हणाले, लोकशाही शिवाय विकास व्यर्थ आहे. पण आपल्याकडे विकास वेळा झाला. तू एवढा वेळा झाला की त्याचा लोकशाहीशी काही संबंध असतो हेच आपण विसरून गेलो. आणि मग कोणीतरी काय आहे अलीकडे, काय खऱ्या गोष्टीपेक्षा सुद्धा परसेप्शन एवढं महत्वाचं आहे ना. मी कोणीतरी येतो आणि मित्र वेडे विचार. एक लक्षात घ्या, अलीकडच्या कालावधीमध्ये माध्यमं एवढी वाढतायत पण विचार मात्र आक्रोशतो आहे. म्हणजे तुमच्याकडे अभिव्यक्त व्हायला सगळी माध्यमं आहेत, पण व्यक्त कसं होणार? विनोबा भावे असं म्हणाले होते की तुमच्याकडे 100 शतरंज आहेत, पण तुमचा सगळा वेळ त्या शतरंजच्या अंथरण्यातच गेला, तो झोपणार कधी? तसं तुमच्याकडे सगळी माध्यमं आहेत, पण सगळा वेळ ती माध्यमं ऑपरेट करण्यात गेला, तर जागणार कधी? आणि जागेपणाने विचार कधी करणार? मला असं वाटतं बाबासाहेबांनी मला काय शिकवलं असेल, संविधानानं मला काय शिकवलं असेल, तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे सजग आणि विचारी माणूस असणं हे सगळ्यात महत्वाचं आहे. ज्या क्षणी तुमचा विचार संपतो आणि व्यवस्थेला अविचाराचं राजकारण करायचं असतं. एक लक्षात घ्या, मगाशी मी तुम्हाला सांगितलं की भारताचं वेगळेपण काय आणि या तरुण मुलामुलींना सांगितलं काय पाहिजे. फक्त एक समारोपाच्या याच्यामध्ये एक प्रसंग तुम्हाला सांगतो. जो प्रसंग आता सांगणं फार आवश्यक आहे. मध्यंतरी मी इंडोनेशियाला गेलो होतो. इंडोनेशिया हा जगातला सगळ्यात मोठा मुस्लिम लोकसंख्या असणारा देश आहे. जगात सर्वाधिक मुस्लिम लोकसंख्या असणारा देश आहे इंडोनेशिया. आणि त्यानंतर दुसरा देश कुठला माहिती आहे? सर्वाधिक मुस्लिम लोकसंख्या असणारा क्रमांक 2चा देश जगातला कुठला आहे? भारत. इंडोनेशियामध्ये मी गेलो आणि इंडोनेशियामध्ये गेल्यानंतर तो देश मला फार आवडला. तो ऑफिशियली मुस्लिम बहुल देश आणि खूप चांगला देश आहे. तिथे जावेद नावाचा माझा एक मित्र मला भेटला. जावेदला मी म्हटलं, यार तुझा देश मला फार आवडला. तो म्हटलं, हो माझा देश मुस्लिम बहुल आहे आणि तुझा देश हिंदू बहुल आहे. तर मला तर काही मान्य नव्हतं, पण म्हटलं ठीक आहे, हा म्हणतो मी उद्या हिंदू बहुल देश आहे आणि तो मला बघायचा आहे. मला म्हटलं तू हे बघ, मग तुला कळेल काय आहे ते. तो नेमका भारतामध्ये आला, तर त्याची माझी काही भेट झाली नाही, पण त्यानं तो देश आपला बघितला, भारत बघितला. 2-3 दिवसच तो होता भारतामध्ये. परत गेला आणि परत गेल्यावर त्यानं मला व्हॉट्सॲपवर चॅट केलं आणि मला म्हटला, संजय तुझा हिंदू बहुल देश मला फार आवडला. मी 2च दिवस होतो, फार बघू शकलो नाही, पण ताजमहल बघितला, लाल किल्ला बघितला, गेटवे ऑफ इंडिया बघितलं आणि हॉटेल ताजचा मालक, हॉटेल ताज जे आहे तिथे मला माझी इच्छा होती की राहायचं, म्हणून हॉटेल ताजमध्ये एक रात्र राहिलो. तुझा हिंदू बहुल देश मला फार आवडला. मी त्याला म्हटलं, आवडावा असाच माझा देश आहे, पण तू सारखं हिंदू बहुल म्हणतोस म्हणून सांगतो, तू जे बघितलंस त्यात हिंदू काहीच नव्हतं. ताजमहाल हिंदू नाही, लाल किल्ला हिंदू नाही, गेटवे ऑफ इंडिया हिंदूंनी बांधलेलं नाही आहे आणि हॉटेल ताजचा मालकही हिंदू नाही, तरी भारत थोडं हे भारताचं वेगळेपण आहे. एक लक्षात घ्या, ही आयडिया ऑफ इंडिया जी आहे ना, ही तुम्हाला लक्षात आली पाहिजे, कारण याच्या बळावर आदेश उभा आहे आणि त्याच्यावर हल्ला करण्याचा सगळ्यात मोठा प्रयत्न सध्या सुरू आहे, हे लक्षात घेतलं पाहिजे.
2019च्या निवडणुकीच्या निमित्तानं सगळ्यात महत्त्वाचं काय होणार असेल तर धार्मिक ध्रुवीकरणाचा प्रयत्न होणार आहे, जातीय ध्रुवीकरणाचा प्रयत्न होणार आहे. अशा वेळी आयडिया ऑफ इंडिया काय आहे, भारताची कल्पना काय आहे, संविधानाचं वेगळेपण काय आहे हे लक्षात घेतलं पाहिजे. आणि पुन्हा मी तुम्हाला ते सांगतो, ते लोक सांगतात भारताबद्दल की ज्यांचा भारताशी काही संबंध नाही. माझ्या कवितेमध्ये मी असं म्हणतो, घर खचलं चूल विझली होत्याचं नव्हतं झालं. घर खचलं चूल विझली होत्याचं नव्हतं झालं, माझ्या भीमानंच तेव्हा जगायला शिकवलं. गांधीजींनी तर दिला आतला आवाज, गांधीजींनी तर दिला आतला आवाज, नेहरूंमुळे आली ऐकू जगभराची गाज. हे सगळं घडत होतं तेव्हा कुठे तुम्ही होता? हे सगळं घडत होतं तेव्हा कुठे तुम्ही होता? देशभक्तीची प्रमाणपत्र आता कशी मिळवता? धर्मांध शेजारी पाकिस्तान, धर्मांध शेजारी दुभंगला, तर तुमच्या हातात तोच चोथा आहे. भल्या भल्यांचा उतरवला तोरा, तुमची काय कथा आहे? जे आज बाबासाहेबांचं नाव घेतात ना, सांगितलं पाहिजे की बाबासाहेब जेव्हा घटनेचं निर्माण करत होते तेव्हा संघाचं मुखपत्र ऑर्गनायझरच्या अग्रलेखामध्ये असं म्हटलं होतं की ऋषी आंबेडकर आणि महर्षी नेहरू हे दोघे मिळून भारताची मूळ घटना बदलतायत. भारताचं मूळ संविधान एकच आहे, मनुस्मृती. भारताच्या घटनेचा शिल्पकार एकच आहे, तो आहे महर्षी मनु. बाबासाहेब आंबेडकर आणि पंडित नेहरू हे सगळे मिळून एक वेगळा कोट करतायत आणि नको ती घटना देण्याचा प्रयत्न करतायत, असं त्या अग्रलेखामध्ये म्हटलं होतं. एवढंच नाही, फक्त एवढंच नाही, बाबासाहेब मसुदा समितीचे अध्यक्ष ज्याप्रमाणे होते त्याप्रमाणे बाबासाहेब ध्वज समितीवर पण होते. एका ब्राह्मण साधूंचं शिष्टमंडळ बाबासाहेबांना भेटायला आलं आणि ते म्हणाले, बाबासाहेब तेवढं झेंडा तिरंगा करू नका. आता यांचं फार तिरंग्यावर प्रेम आहे ना, तर तिरंगाच नको होता, कारण 3 हा अंक अशुभ आहे असं हे लोक सांगत होते. भगवा झेंडा झाला पाहिजे असं बघा. बरं, भगवाई यांचा नाही, भगवा बुद्धाचाच, यांचं सगळं कॉपी पेस्ट आहे ना. पण गंमत बघा, त्याच्या आदल्या दिवशी या लोकांनी बाबासाहेबांची जात काढली होती आणि या जातीच्या माणसाला घटना लिहायचा अधिकार आहे का असं म्हटलं गेलं होतं. जेव्हा हे भगव्या सगळ्या लोकांचं शिष्टमंडळ आलं ब्राह्मण साधूंचं, तर बाबासाहेब त्यानंतर आपल्या मित्राला म्हणाले, हे ब्राह्मण साधू, या देशाचा झेंडा कसा असावा याबद्दलची विनंती एका महाराला करतात. हा सगळा जातीवाद जो आहे ना, याच्या विरोधामध्ये बाबासाहेब उभे राहिले आणि म्हणून बाबासाहेबांनी जे केलं, पण बाबासाहेबांना विरोध करणारे आजही तेवढेच आहेत. आजही मनुस्मृती आमचा धर्मग्रंथ आहे असं लोक म्हणतात आणि आपण बुडोपोटी गप्प बसतो. त्यामुळे हा संघर्ष केवळ तेव्हा होता असं नाही. तुम्ही कल्पना करा की आज जर हा संघर्ष असेल तर तेव्हा काय फेस करावं लागलं असेल, किती कठीण असेल तेव्हा हे सगळं मांडणं, तेव्हा ही भूमिका घेणं हे किती कठीण असेल. मी अनेकदा म्हणतो की मला गांधींच्या अहिंसेपेक्षा बाबासाहेबांची अहिंसा जास्त मोठी वाटते. कारण गांधींना अहिंसा अफोर्डेबल होती, बाबासाहेबांना अवघड होत होती. ज्या प्रकारे लोक विरोध करत होते, ज्या प्रकारे लोकांचा विखार होता, पण तरी सुद्धा बाबासाहेब संयतपणे अभ्यासू पद्धतीनं प्रत्येक मुद्दा मांडत राहिले आणि आपली भूमिका अधोरेखित करत राहिले. राज्यघटना जन्माला आली याचं मुख्य कारण हे. एक शेवटचा प्रसंग सांगतो, म्हणजे हे किती मोठं काम आहे तुमच्या लक्षात येईल. मध्यंतरी ब्राझीलला एक फिल्म फेस्टिवल होता. त्या फिल्म फेस्टिवलमध्ये जब्बार पटेल यांचा आंबेडकरांवरचा सिनेमा जो आहे तो काही मला फार आवडलेला नाहीये, पण तो सिनेमा होता, तो सिनेमा दाखवला गेला. तो सिनेमा झाल्यानंतर आम्ही बाहेर आलो. ते ब्राझीलचा एक बाई मला भेटल्या आणि मला म्हणाला की हा तो तिथे कसं असतं की सिनेमा हिंदी असतो, सबटायटल्स इंग्लिश असतं, पण काही फार काही कळत नाही नक्की काय चाललंय. पण त्यामध्ये काहीतरी भयंकर मोठं प्रकरण आहे. मला म्हणाल्या, ते जे दिग्दर्शक कोणी असतील त्यांची कल्पनारम्यता किती मोठी आहे म्हणे. त्यांनी एवढी मोठी व्यक्ती उभी केली. म्हटलं कल्पनारम्यता नाही, म्हटलं तो खराखुरा माणूस आहे आणि तो खराखुरा माणूस आमच्याकडे जन्माला आला. त्या बाईंनी हात जोडल्याने मला काय म्हटलं माहिती, आपण या विचार करत नाही. त्यामुळे एखादी क्रांती करायला, एखादा इतिहास रचायला पिढ्या जाव्या लागतात. पण या माणसानं एकाच हयातीमध्ये एक राज्यघटना जाळली आणि त्याच हयातीमध्ये एक राज्यघटना दिली.
हा विचारही मी तोपर्यंत केला नव्हता की एकाच हयातीमध्ये मनुस्मृती नावाची तेव्हाची राज्यघटना जाळणं आणि त्याच हयातीमध्ये भारतीय संविधान नावाची नवी राज्यघटना तुम्हाला आणि मला देणं हे किती मोठं काम आहे. जर तुम्ही आणि मी जय भीम म्हणत असो, तुम्ही आणि मी जर भीमाचा वारसा सांगत असो, तर मला असं वाटतं आजच्या सगळ्या संदर्भामध्ये सर्वाधिक जबाबदारी ही तुमची आणि माझी जास्त आहे. कारण ज्यांना वारसाच भीमाचा नाही आहे त्यांच्याकडून माझी फार अपेक्षा नाही आहे. पण अनेकदा बाबासाहेबांचा वारसा सांगत जेव्हा आपण चुकीचं लागतो तेव्हा मात्र हे मुद्दाम सांगितलं पाहिजे, संविधानाच्या अनुषंगाने ज्याप्रमाणे उल्लेख झाला की आम्ही भारताचे लोक. आणि हे केवळ बाबासाहेब म्हणत होते असं नाही. गांधीजींना जेव्हा लॉर्ड माउंटबॅटनने विचारलं मिस्टर माउंटबॅटन आता आम्ही चाललो, पण आमच्या पश्चात या देशामध्ये केवळ गोंधळ असेल, आमच्या पश्चात या देशामध्ये केवळ गोंधळ असेल. तर गांधीजी हसले आणि म्हणाले, मिस्टर माउंटबॅटन गोंधळ असेल पण तो आमचा गोंधळ असेल. तुमच्या शिस्तीपेक्षा आम्हाला आमचा गोंधळ प्रिय आहे. आणि तुम्हाला शेवटचा मुद्दा एवढाही सांगतो की संविधानाचे शिल्पकार बाबासाहेब आहे, त्याच्यामध्ये काही शंकाच नाही. पण एक राजकीय प्रक्रिया म्हणून गांधी, नेहरू आणि आंबेडकर यांना एकत्रितपणे समजून घेतल्याशिवाय आपल्याला पुढे जाता येणार नाही. अनेकदा बाबासाहेबांच्या संदर्भातल्या कार्यक्रमामध्ये जाणीवपूर्वक गांधींची टिंगलटावाळी केली जाते. गांधीवाद्यांना बाबासाहेब अनेकदा समजत नाहीत. असं जेव्हा होतं तेव्हा मग ते या तिघांचंही अपहरण करतात. आणि मग गांधी आमचे, आंबेडकर आमचे, पटेल पण आमचे. कसं पटेल? पण यांच्याकडे कोणी महापुरुषच नाही. त्यांनी दिसला महापुरुष करा अपहरण. मला असं वाटतं की संविधान हे एका राजकीय प्रक्रियेची फलश्रुती आहे. हे लक्षात घेऊन गांधी, नेहरू, आंबेडकर यांना एकत्रितपणे घेऊन आपल्याला पुढे जायचं आहे. मला पूर्णपणे खात्री आहे इथला जो प्रसंग ज्या प्रकारे सगळ्या गोष्टी घडत आहेत त्यामुळे मी फार आनंदी यासाठी आहे कारण तुम्ही मला फार आश्वस्त केलेलं आहे की खूप समस्या असल्या, खूप अडचणी असल्या, खूप अंधार असला तरी सुद्धा आपण पुढे जाऊ शकतो. मला ती मेक्सिकन म्हण आठवते. ती मेक्सिकन म्हण असं म्हणते, दे ट्राईड टू बरी मी but they didn't know that I was a seed. म्हणजे त्यांनी मला गाडून टाकण्याचा प्रयत्न केला पण त्यांना माहिती नव्हतं मी बी होतो. जेवढं गाडतील तेवढं पुन्हा उगवेल, पुन्हा उभा राहील. ही खात्री आपल्याला दिलेली आहे संविधानानं. हा आत्मविश्वास आपल्याला दिलेला आहे बाबासाहेबांनी. समारोप करताना मला सुरेश भटांची गझल आठवते. सुरेश भट म्हणतात, हे असे आहे तरी पण हे असे असणार नाही, दिवस आमचा येत आहे तो घरी बसणार नाही. हे खरं की आज त्यांनी घेतले सारेच ठेके, हे खरं की आज त्यांनी घेतले सारेच ठेके, पण उद्या त्यांच्या चितेवर एकही रडणार नाही. बांधती जे रोज भिंती सांगती ते धर्म जाते, पण उद्याचा सूर्य काही त्यामुळे फसणार नाही. छान झालं दांभिकांची पंढरी उद्ध्वस्त झाली, यापुढे वाचाळ दिंडी एकही निघणार नाही. आणि कवी शेवटी म्हणतो, आजचे आमुचे पराभव पचवितो आम्ही उद्यास्तव, आजचे आमुचे पराभव पचवितो आम्ही उद्यास्तव, विजय तो कसला उरावर जखम जो करणार नाही. हे असे आहे तरी पण हे असे असणार नाही, दिवस आमुचा येत आहे तो घरी बसणार नाही. या नव्या दिवसाच्या दिशेने जाण्यासाठी तुम्हाला शुभेच्छा. आणि या वाटेवर तुमच्यासोबत मी पण आहे हे सांगण्यासाठी इथं आलो. जय हिंद, जय भीम. आपण खूप चांगले मार्गदर्शन केले. यानंतर डॉक्टर LG कानेकर सर हे आपल्याला संदेश पण 2 शब्द सांगतील अशी मी त्यांना विनंती करतो. जय भीम, जय भीम निवासी. मुझे इस बात का संदेश देना है, जैसा कि ये आयोजन है राष्ट्रीय संविधान साहित्य सम्मेलन, मैं पूरे सोच समझ के ये कहना चाहता हूँ कि ये साहित्य सम्मेलन ही है. और जैसा अभी आवटे साहब ने भाषण किया कि उसका जो एस्पेक्ट दिया सम्मेलन का वो उन्होंने अपने भाषण से दिया है, ऐसा मुझे लगता है. और संविधान का सम्मेलन होना ये बहुत ही अच्छी बात है, क्योंकि मैं जिस संगठन से आया हूं, बामसेप नाम के संगठन से, उसका ये मानना है कि संविधान एक
ये डॉक्यूमेंट है, ये एक ऐसा दस्तावेज है कि ये दस्तावेज भारत राष्ट्र को एकात्म रखना चाहता है और यह दस्तावेज हर भारतीय नागरिक का कल्याण और विकास करना चाहता है, उसकी गारंटी देता है। इसीलिए भारत का संविधान ये हमारी शान है, ये राष्ट्र की शान है और ये राष्ट्र की शान होने के नाते, हमारी शान होने के नाते हमने इस संविधान का सम्मान करना चाहिए, इस संविधान की सुरक्षा करना चाहिए और हम इसके समर्पित भी होना चाहिए इस संविधान के लिए। जैसा कि मैंने कहा कि यह संविधान गारंटी देता है हमारे विकास की, कल्याण की गारंटी देता है, लेकिन हमने देखा है अभी ये 50, 60, 70 सालों से देखा है कि इस देश में बेकारी के नाम पर, गरीबी के नाम पर, भ्रष्टाचार के नाम पर चुनाव लिए जाते हैं, चुनाव जीते जाते हैं, लेकिन बेकारी खत्म नहीं हुई, गरीबी खत्म नहीं हुई, अनएम्प्लॉयमेंट खत्म नहीं हुआ, भ्रष्टाचार खत्म नहीं हुआ। इसका कारण संविधान नहीं है। हमारे पूर्व वक्ताओं ने कहा कि इस संविधान का अमल करने के लिए ये संस्थाएं हैं, यहाँ की विधायिका है, कार्यपालिका है, न्यायपालिका है और जो संवैधानिक और अन्य संस्थाएं हैं, ये इन्होंने संविधान का अमल करना चाहिए, लेकिन संविधान का अमल नहीं होता। और बाबा साहब ने इशारा भी दिया था, इशारा किया था कि संविधान कितना भी अच्छा क्यों ना हो, लेकिन उसके ऊपर अमल करने वाले लोग अगर बुरे हो, नालायक हो, तो इसमें संविधान का दोष नहीं है। संविधान कितना भी बुरा क्यों ना हो, बैड कॉन्स्टिट्यूशन है, और लेकिन उसको, उसके ऊपर अमल करने वाले लोग लायक है, ईमानदार है, तो परिवर्तन निश्चित है, क्रांति निश्चित है। लेकिन हमने देखा है कि हमारी समस्याएं बढ़ती जा रही है, कम न हो रही है। उसका कारण संविधान नहीं है, उसका कारण है यहाँ का शासन और प्रशासन उसका अमल नहीं करना चाहता है। इसीलिए इस सम्मेलन के द्वारा जैसा कहा है, मेरे भाई ने कहा है कि जानकारी का अभाव, जानकारी का अभाव ही समस्या पैदा करती है। तो जानकारी देने का काम जो अवेतन लोग हैं, जागृत लोग हैं, ये उनका कर्तव्य बन जाता है कि जानकारी देना। इसीलिए इस सम्मेलन के द्वारा भी एक जानकारी देने का काम हो रहा है, क्योंकि बाबा साहब ने कहा था की जागृतीची ज्योत अखंड तेवत ठेवा. त्याच्यामुळे या लोकांना, जसं आवटे सरांनी म्हटलं की या भारतातील लोकच प्राण फुंकतील, प्राण फुंकण्याचं काम हे भारताच्या लोकांचंच आहे, कारण की त्यांनी स्वतःप्रतीच अर्पित केलेलं आहे भारतीय संविधान. त्याच्यामुळे भारताच्या संविधानाची रक्षा करणं, रक्षा का करावी याची कारणं सांगितलेलीच आहेत तुम्हाला, मी पुन्हा त्याच्यामध्ये जाणार नाही. म्हणून जसं की खंडन मनन साहेबांनी सांगितलं, खंडन मनन करणं हे भारताची परंपरा आहे, रीतिरिवाज आहे. सर मला इथे थोडंसं एक गोष्ट सांगायची आहे. ही जी संस्कृती म्हणतात ना, ही संस्कृती काय आपली नाही आहे. जो आपण भारताचे लोक, जे भारताचे लोक आहेत त्यांची काय संस्कृती नाही आहे. त्यांची काय आहे, त्यांची रीती परंपरा अनुकरण आहे, अनुकरण आहे, रीती आहे, परंपरा आहे. भारतातील लोक, जे भारतीय लोक, विविध पीपल ऑफ इंडिया, त्यांची सभ्यता आहे, त्यांची सभ्यता आहे. आणि सभ्यतेतून आपल्याला शिकवण मिळते, ती शिकवण आपली आहे, ती शिकवण आपली आहे. आपली सभ्यता मोहनजोदारो हडप्पा इथून आहे,
ही जी संस्कृती म्हणतात ना, ही परंपरा, आपण ही परंपरा पाळतो, ही ब्राह्मणी परंपरा आहे, ब्राह्मणवादाची परंपरा आहे, त्यांनी शिकवलेलं आहे, आम्ही अनुकरण करतो. आमचे लोक विचाराचे विरोधक होतात, विचाराचे मारेकरी होतात. का होतात? एमएलए एमपी निवडून जातात, आपला स्वार्थ साधतात, भुकेलेले असतात, गरीब असतात, लखोपती नसतात. 1 वर्षामध्ये लखोपती करोडपती होतात. हे तुम्ही पाहिलेलं आहे. का होतात? हे या संस्कृतीने शिकवलेलं आहे, या रीतिरिवाजाने शिकवलेलं आहे की तुम्ही तुमची आर्थिक प्रगती करून घ्या, स्वकल्याण म्हणजे सगळ्यांचं कल्याण, हे त्यांनी शिकवलेलं आहे. ही रीती परंपरा आहे. ही मोहेंजोदारो या सभ्यतेची परंपरा नाही आहे. तिथे काय होतं तुम्हाला माहित आहे, तुम्ही इतिहास वाचलेला आहे कि भारत देश को सोने की चिड़िया कहा जाता था. ये भी कहा जाता है कि पहले के जमाने में जो मूल निवासी लोग या हमारे दादा परदादा थे, उस वक्त लोग घरों पर लात नहीं लगाते थे. क्या मतलब है? घरों को ताले नहीं लगाते थे. इसका क्या मतलब है? ये हमारी सीख है, ये हमारी सभ्यता है. वो सभ्यता ने हमको सीख दी थी कि हमें चोरी ही नहीं करना है. लॉक क्यों लगाते हो? कि मेरे घर में कोई मेरा सामान उठा के ना ले जाए, कोई चोरी करके ना ले जाए. इसीलिए लोग लॉक लगाते हैं, ताले लगाते हैं. लेकिन हमारी सभ्यता ये है कि लॉक ही नहीं लगाने का, चोरी नहीं करते थे. ये हमारी सभ्यता है. तो सभ्यता का जतन अगर करना है तो सभ्यता भी हमारी भारतीय संविधान में है, उद्घृत है. तो हमें भारतीय संविधान की जो हमारी शान है, पहचान है, स्वाभिमान है, उसकी रक्षा भी करना है और उसको टिका के भी रखना है. और मैं एक बात और कहना चाहूँगा कि भारत में जाति तो है, जैसा आवटे साहब ने बताया कि मेरी जात कौन सी है पहचानने के लिए लोग बड़े उत्सुक रहते थे. ये कवि ने कहा है, आप भी जानते हो. मैं भी आंध्र प्रदेश में, छत्तीसगढ़ में गया था. पूछते थे लोग, जानने के इच्छुक होते. उसके भी ये इन्वेस्टिगेशन का मुद्दा है. आप कोई भी डिपार्टमेंट में रहो, पहले इन्वेस्टिगेट किया जाता है कि ये कौन सी जाति का है, ढूंढ के निकालते हैं. समय लगेगा, ढूंढ के निकालेंगे. और इसीलिए हमें भारत की संविधान की सभ्यता अगर प्रस्तावित करना है तो उसके लिए हमें उसकी सुरक्षा भी करना है और समर्पण भी करना है. इतनी बात कह के मैं शब्दों को विराम देता हूँ. जय हिंद, जय मूल्यवासी. धन्यवाद सर. मी आता सर्व मान्यवरांना अशी विनंती करतो की ह्या 18व्या राष्ट्रीय संविधान साहित्य संमेलनाचे अध्यक्षीय भाषणाचे अनावरण करावे. धन्यवाद. त्यानंतर ह्या 18व्या राष्ट्रीय संविधान साहित्य संमेलनाचे संमेलनाध्यक्ष आयुष्यमान ॲडव्होकेट दिलीपजी काकडे सर हे आपल्याला मार्गदर्शन करतील अशी मी त्यांना विनंती करतो. तथागत भगवान गौतम बुद्ध, विश्वरत्न बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, क्रांतिबा फुले, संत कबीर, ब्रह्माशोक या महापुरुषांना सर्वप्रथम विनम्र अभिवादन करतो. 26 जानेवारी प्रजासत्ताक 70वा आणि या निमित्ताने 18व्या राष्ट्रीय संविधान साहित्य संमेलन या कार्यक्रमाच्या निमित्ताने आणि 70व्या प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने प्रथमतः
ज्या संविधान सभेने या भारताला एक अजरामर असं संविधान दिलं, त्या भारतीय संविधान सभेच्या सर्व हे जे आपण पाहता या महापुरुषांना सुद्धा विनम्र अभिवादन करतो. या संविधान सभेने 2 वर्ष 11 महिने आणि 17 दिवसामध्ये जी चर्चा करून जे संविधानाची चर्चा केली, त्या चर्चेला मसुद्याच्या रूपात किंवा अंतिम स्वरूपामध्ये सादर करण्यासाठी जी मसुदा समिती स्थापन करण्यात आली होती, त्या मसुदा समितीचे अध्यक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांच्याबरोबर 6 साथीदार या संविधान समितीच्या अध्यक्षांना आणि सदस्यांना सुद्धा या ठिकाणी विनम्र अभिवादन करतो. स्वातंत्र्यानंतर भारतीय सीमेवरती जे जवान रात्रंदिवस आपल्या प्राणाची बाजी लावून स्वातंत्र्याचं संरक्षण करतात, त्या तिन्ही दलांच्या सैनिकांना सुद्धा या ठिकाणी विनम्र अभिवादन करतो. या विचारमंचावरती संमेलनाच्या निमित्ताने उपस्थित असलेले या कार्यक्रमाला उद्घाटक म्हणून लाभलेले लखनौ विद्यापीठाचे लॉ डिपार्टमेंटचे प्रमुख यादव साहेब, त्याचप्रमाणे मी अनेक वर्ष ज्यांचं भाषण ऐकण्यासाठी उत्सुक होतो, एका स्टेजवरती 1-2दा येण्याचा प्रयत्न झाला होता, परंतु संजय आवटे साहेब भाषण करून निघून गेल्यामुळे मग मी काय बोलतो किंवा असं एकत्रितपणे होत नव्हतं. परंतु आज तो योगायोग आला आणि मला खूप छान वाटलं. त्यांचं भाषण ऐकायची माझी इच्छाही आज पूर्ण झाली. संजय आवटे साहेब, त्याचप्रमाणे कानेकर साहेब आणि या कार्यक्रमाच्या संपूर्ण आयोजक आणि जे गेली 18 वर्ष या कार्यक्रमाची संपूर्ण धुरा सांभाळत आहेत ते आमचे मित्र अनिलजी कानेकर. या कार्यक्रमाचं संपूर्ण श्रेय जे जातं ते म्हणजे विद्यार्थी संघ. हा विद्यार्थी संघ जो आहे तो लाखांदूरचा विद्यार्थी संघ आहे, त्याचप्रमाणे नागपूरचा विद्यार्थी संघ आहे आणि विद्यार्थ्यातून पुढे शिक्षण घेऊन नोकरीला लागणारा आता एक संघ याच्यातून एक निर्माण झालेला आहे. आणि काही लोक नोकरीला लागलेली आहेत, त्यामुळे त्यांच्यामुळे हे साहित्य संमेलन असं भरभरून आल्यासारखं दिसतं. आणि मी गेल्या वर्षी उल्लेख केला की आम्ही पूर्वी रेल्वेने येत होतो, परंतु आता ह्या नोकरीला लावणारी मुलं आता आम्हाला विमानाने या कार्यक्रमाला घेऊन येतात. हे या विद्यार्थी संघाचं फार मोठं यश आहे. आणि यातून चौथी गोष्ट जी होते की आज ज्याचा प्रामुख्याने उल्लेख केला संजय आवटे साहेबांनाही तो आवडला, तो म्हणजे जी मुलं तयार झालेली आहेत, या मुलांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि भारतीय संविधानाला अपेक्षित असलेली समाज व्यवस्था की जे आपण आंतरजातीय विवाह म्हणून सरकार प्रोत्साहन देतं आणि स्कीम बनवतं, परंतु त्या सरकारी किंवा कुठल्याही स्कीमला न जुमानता खऱ्या अर्थाने भारतीय संविधानाला आणि बाबासाहेब आंबेडकरांना अपेक्षित असलेली समाज व्यवस्था प्रस्थापित करण्याचा आदर्श या भारतामध्ये लाखांदूरसारख्या एका छोट्याशा शहरात घालून दिला जात आहे. क्रांती कुठंतरी एका ठिकाणी कोपऱ्यातच घडत असते आणि मग तिचा आदर्श संपूर्ण जगामध्ये पसरतो. हे क्रांतीचं प्रमुख तत्व आहे. त्यामुळे या क्रांतिकारकाच्या मुळाला आणि या क्रांतिकारकाच्या मार्गदर्शनाला, या संपूर्ण कार्याला मी आणि आपण सर्वांनी मिळून कानेकर, अनिल कानेकर यांचं अभिनंदन करूया टाळ्यांच्या गजरामध्ये एकदा. माझे भाषण सुरू करण्यापूर्वी म्हणजे मी संपूर्ण भाषण नाही केलं तरी चालू शकतं, कारण माझं भाषण लेखी आहे, त्याच्यामुळे तुम्हाला सगळे मुद्दे पोचतील, तरी त्याच्यातले हायलाईट्स मी सांगणार. पण अध्यक्ष या नात्याने म्हणजे संजय आवटे सरांचं मला भाषण खूप आवडलं आणि त्याच्यातले 2 मुद्दे मला खूप आवडले. एक म्हणजे की नेहरू, गांधी आणि बाबासाहेब यांना एकत्रितपणे समजून घेणं अतिशय आवश्यक आहे. कारण स्वातंत्र्य मिळाल्यानंतर जे ॲटलीनं म्हणालं होतं की हा देश आहे का आणि होता का, 500 पेक्षा जास्त संस्थानात विभागलेला हा देश, त्याला एकत्रितपणे करून ब्रिटिशांनी आपली सत्ता या देशावरती ईस्ट इंडिया कंपनी 1600 साली स्थापन केल्यानंतर 1950 साली 350 वर्ष हे राज्य या देशावरती ब्रिटिशांच्या माध्यमातून केलं. तर भारताला एकत्रित आणण्याचं काम त्यांनी केलेलं आहे. जे आम्ही केलेलं आहे ते इथल्या लोकांना जमेल का, हा खऱ्या अर्थाने मोठा प्रश्न होता. आणि त्या प्रश्नाचं उत्तर अजरामर भारतीय संविधानाच्या माध्यमातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या जगाला दिलेले आहे. परंतु मुद्दा काय आहे की गांधी, नेहरू, आंबेडकर समजावून घेत असताना
की त्यावेळेसचा जो भारत होता आणि त्यावेळेस ज्या भारताची एस्टॅब्लिशमेंट करायची होती त्यावेळेस नेहरूंना किती कष्ट सहन करावे लागले असतील. म्हणजे काहीच नव्हतं, सुविधा तर निर्माण होत नव्हती. तो देश आणि नंतर इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी आणि अंतराळात जाणारा देश बनतो. त्यावेळेस म्हणजे आपण जी राज्य म्हणतो राज्य पुनर्रचना आयोगाचं संपूर्ण तुम्ही संविधानाच्या संशोधनाचा अभ्यास केल्यानंतर संविधानाच्या निर्मितीच्या काळामध्ये 19 राज्य होती. आज 29 राज्य आणि 7 केंद्रशासित प्रदेश आहेत. त्यावेळेस 19 राज्य आणि 2च केंद्रशासित प्रदेश. हे जे राज्य पुनर्रचना आयोग निर्माण झाले आणि एका राज्याला स्वतंत्र आणि भाषिक तत्वावरती राज्य निर्माण करणं यासाठी त्यावेळेच्या राज्यकर्त्यांना किती प्रचंड त्रास सहन करावा लागला. त्यामुळे नेहरू गांधी आंबेडकर समजून घेणं अतिशय महत्वाचं आहे. कारण त्या काळातल्या महापुरुष झाले, कारण त्या काळातल्या परिस्थितीशी संघर्ष करून तो संघर्ष यशस्वी सोडवल्याशिवाय जगात कुठलाही महापुरुष होत नाही. त्या काळात मतभेद असतील ही गोष्ट वेगळी, परंतु यशस्वी झालेला आहे. दुसरा एक मुद्दा मला आवडला, तो अतिशय मला भावला की गांधींची अहिंसा आणि बाबासाहेबांची अहिंसा हे मात्र गांधींच्या आयुष्यापेक्षा आवटीसाहेब म्हणतात की बाबासाहेबांची आयुष्य ग्रेट होती. बाबासाहेबांची आयुष्य ग्रेट होण्याचं कारण असं होतं की बाबासाहेब आंबेडकरांनी मॅट्रिकची परीक्षा पास झाल्यानंतर गुरुवर्य केळुसकर गुरुजींनी बाबासाहेब आंबेडकरांना जे बुद्धाचं चरित्र दिलं होतं आणि ते चरित्र दिल्यानंतर बाबासाहेब आंबेडकरांची दिशा त्या दिशेने वळालेली होती. त्याची कबुली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बुद्ध आणि त्यांचा धम्म हा 2 नोव्हेंबर 1952 पासून ते 15 मार्च 1956 या 5 वर्षात जो ग्रंथ लिहिला होता त्या ग्रंथाची जी प्रस्तावना आहे त्या प्रस्तावनेमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलं होतं की तेव्हाच मी बुद्ध स्वीकारलेला आहे. आणि पुन्हा त्याची कबुली जी आहे ती 25 नोव्हेंबर 1949च्या भारतीय संविधान सभेच्या शेवटच्या भाषणामध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं आहे की भारतीय संविधानाचं स्वातंत्र्य, समता आणि बंधुत्व ही जी तत्वप्रणाली आहे या तत्वप्रणालीवरती 395 कलमाचं 22 भागात विभागलेलं आणि 8 परिशिष्ट असलेलं हे संविधान आहे. हा संविधानाचा संपूर्ण डोलारा जो स्वातंत्र्य, समता, न्याय, बंधुत्व या तत्वावरती उभा आहे. ही जी 4 तत्व आहेत मी फ्रान्सच्या राज्यक्रांतीतल्या बुर्जवा पेटीतून घेतलेले नाहीत. ही प्राचीन काळात असे होऊन गेलेल्या 2500 वर्षापूर्वीच्या तथागत भगवान गौतम बुद्धाच्या तत्वज्ञानातून हे मी घेतलेलं आहे. हे मी इथून कुठेही घेतलेलं नाही. त्यामुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जो मार्ग होता तो तथागत भगवान गौतम बुद्धाचा मार्ग होता. जी बुद्धाची अहिंसा आहे ती जगात अहिंसा आणि शांती. बाबासाहेब आंबेडकरांनी बुद्ध आणि त्याचा धम्म या जो 8 एक ग्रंथ त्याच्यामध्ये 8 खंड आहे. 3ऱ्या खंडाच्या शेवटच्या पॅरेग्राफमध्ये सांगितलेलं आहे की जग बुद्धाला शांती आणि अहिंसेचं मानतं, परंतु बुद्धाची शांती आणि अहिंसा नेमकी काय आहे का आणि शांती आणि अहिंसेच्या पुढे काय आहे का? शांती आणि अहिंसा संपूर्ण जगाने स्वीकारलेली आहे, यामध्ये शंकाच नाही. पण शांती आणि अहिंसेच्या पुढे काय आहे का? शांती आणि अहिंसेच्या पुढे स्वातंत्र्य आहे का? शांती आणि अहिंसेच्या पुढे समता आहे का? शांती आणि अहिंसेच्या पुढे बंधुता आहे का? न्याय आहेत का? आणि जगातला प्रत्येक समाज स्वातंत्र्य, समता, न्याय, बंधुत्व यावरती स्थापन झालेली समाज व्यवस्था निर्माण झाली पाहिजे. तेव्हा तुम्हाला बुद्धाची अहिंसा नेमकी काय आहे ती कळू शकते. त्यामुळे बाबासाहेबांना मिळाली होती तो बुद्धाची अहिंसा, बुद्धाचा शांतीचा मार्ग मिळाला होता. गांधींचा मार्ग बुद्धाचा होता की नव्हता याच्याबद्दल मात्र कुठेही उल्लेख आपल्याला सापडत नाही. परंतु गांधींची अहिंसा सुद्धा खूपच झाली स्वातंत्र्य संग्रामाच्या माध्यमातून. परंतु बाबासाहेबांची जी अहिंसा होती हजारो वर्षाची गुलामगिरी सहन करण्याची ताकद आणि त्या गुलामगिरीला नष्ट करण्याची ताकद ही बुद्धाची शांती, ही बुद्धाची अहिंसा आणि ह्या बुद्धाचा मार्ग जो अजरामर झाला भारतीय संविधानाच्या माध्यमातून या देशामध्ये स्वातंत्र्य, समता, न्याय, बंधुत्वाच्या वाटेवरती हा देश आहे म्हणून तो अजरामर झालेला आहे. त्यामुळे अध्यक्षीय भाषणामध्ये फक्त आवडलेले मुद्दे मी या ठिकाणी मांडतो. आज खरं तर इथं गेल्या वर्षी ठरलेला विषय साहित्य संमेलनाचा होता की भारतीय संविधानामध्ये जे संशोधन झालेलं आहे त्या संशोधनामध्ये सुप्रीम कोर्टाची भूमिका काय, संसदेची भूमिका काय आणि राज्य विधानमंडळाची भूमिका काय हा आपल्या आजच्या संमेलनाचा विषय आहे. आणि तोच विषय मी मांडणार विषयाला सोडून दुसऱ्या मुद्द्यावरती
जाण्यासाठी आपल्याकडं वेळ सुद्धा नाही. हायलाइट्स त्याच्यामध्ये थोडक्यात मांडणार. विषयी संशोधनाला येण्यापूर्वी संशोधनाची जी पार्श्वभूमी आहे किंवा संविधानाची जी पार्श्वभूमी आहे ती थोडक्यामध्ये तुम्हाला माहीत असली तरी आपल्याला भाषणासाठी किंवा वातावरणासाठी आपल्याला वापरणं म्हणजे बोलण्याची आवश्यकता आहे असं मला वाटतं. कारण भारतीय संविधान सभा किंवा भारतीय संविधानाची खऱ्या अर्थाने जी पार्श्वभूमी आहे ती 350 वर्षाची आहे. म्हणजे 1600 सालापासून जर तुम्ही बघितलं 1950 सालापर्यंत तो घटनाक्रम मी संपूर्ण सांगणार नाही, परंतु 1947 ते 1950 या सालातला जर कालखंड तुम्ही बघितला तर 15 ऑगस्ट 1947 साली भारत स्वतंत्र झाला. 15 जुलै 47 साली स्वातंत्र्याचा ठराव जरी झाला तरी 2.5 वर्ष हे अधिकृतपणे या देशावरती ब्रिटिशांचं राज्य होतं. किंग जॉर्ज 6 म्हणजे 6वा राजा होता, त्याच्या आधिपत्याखाली अर्ल माउंट बेटन याचंच प्रशासन आपल्या देशावरती होतं. आणि 47 ते 50 हा कुठला प्रशासनिक कायदा होता तर ब्रिटिश कालखंडामध्ये भारतीयांच्या साठी ब्रिटिशांनी जो 1935 साली जे संविधान बनवलेलं होतं 1935 सालापासून 1947 नव्हे 1950 सालापर्यंत हा राज्यकारभार माउंट बेटनच्या माध्यमातून 47 ते 50 झाला. आणि 26 जानेवारी 1950 ला 1935 चा कायदा संपला असं भारतीय संविधानाने जे निरसन केलेलं आहे त्याच्या शेवटच्या आर्टिकलमध्ये शेवटच्या धड्याच्या आर्टिकलमध्ये सांगितलं की